जणांना वाटतं की आता पुरे झालं, असं किती जणांना वाटतं? आय मीन अबाव 50च्या लोकांना. तुम्हाला वाटतं पुरे झालं? तुला पण वाटतं? तुम्हाला? पुरुषांना नाही वाटतं, करायला वाटतं. ओके, आता वाटतं ना पुरे झालं, आता शांत व्हावं असं वाटतं, जास्त धावपळ नको असं वाटतं. वाटतं का? मग त्यासाठी काय करणार आपण? ज्याला वाटतं की आता पुरे, आता खूप धावपळ झाली, मोस्टली अबाव 50च्या लोकांना तसं वाटावं अशी माझी अपेक्षा. आश्रमात शांतता नाही मिळणार, लक्ष घरी राहील. अजिबात आश्रमात शांतता नाही. आजोबा इथे इतके वर्ष राहतात, शांत आहेत का विचारा? नाही ना, नाही शांत होत आहे. तुम्हाला स्वतःला शांत, सगळं सोडायची तयारी आहे का मनाची, तरच शक्य होतं, नाही होत. जेव्हा तुम्हाला वाटेल आता पुरे, आता मला हे काहीच नको, फक्त देव हवा आहे, तेव्हाच ते होईल, तोपर्यंत होणार नाही. तुला वाटतं असं मनापासून? नक्की? पण नको, मी कसं जायचं ते सांगतो तुला. नक्की? सगळी प्रॉपर्टी अद्वैतला देऊन टाक. मान्य? आता लिहून दे. त्याची आहे, पण तुझ्या तावडीत आहे ना अजून, तुझ्या टेरिटरीत आहे ना अजून, तुझ्या सहीवर आहे ना. सगळं देऊन टाकायची तयारी आहे? नाही, तुझ्याकडे जे आहे ते. घर सोडायची तयारी आहे? नाही, ॲक्च्युली तुझं बरोबर आहे, मी तुला क्रॉस नाही करत आहे. हीच परिस्थिती असते मनाची, ते नाही शक्य. आपण म्हणतो तुला समजा सोडायचं नाही आहे, पण मनाने तरी सोडता येणं शक्य आहे का? नाही शक्य. सकाळी उठलीस की काय आठवतं? हां, मग जोपर्यंत ते घरातले कामं आठवतात, तुझी पोरं बाळं आठवतात, तोपर्यंत तुझा बंध तुटलेला नाही. सकाळी पहिली जाग आली की तुला काय वाटतं? प्रत्येकाला, तुला म्हणजे प्रत्येकाला, की तुम्हाला काय सकाळी काही कामं करायची याची सगळं डोकं रिकामं करता आलं पाहिजे तर शक्य आहे. आता तरुणांना पण ते शक्य असायला हवं, जर त्यांच्याबरोबर बाबा आहेत असं त्यांना वाटतं तर. आणि हे आत्ता नाही केलं ना तर आयुष्यात कधीच नाही शक्य होणार. वेळ संपली की रिकामं होता आलं पाहिजे, तो दिवस संपला की सगळं रिकामं करता आलं पाहिजे, नाही तर नाही होत ते शक्य. तुम्हाला नाही शक्य, कारण तुम्ही काय असतं ते सतत मन बांधलेलं लागतं, तो ब्रेन बांधलेला राहतो सतत, हे करायचं, मला काहीच करायचं नाही, अशी जेव्हा मनाची अवस्था होईल तेव्हा तुम्हाला बदलायला तयार होईल. तुमची अटॅचमेंट तुटली पाहिजे, माहिती आहे? घरात राहू नये. नाही, आता तू काय म्हटलं की तुला सगळं सोडायचं नाही, घरात नाही, तू कुठेही राहिलीस तरी मनाने सोडता आलं पाहिजे. तुला आश्रमात यायची गरज नाही, त्या आश्रमात राहायला गरज नाही. तुझं मन जिथे आनंदमय तिकडे तुझा आश्रम स्वतःहून निर्माण होईल. तुझ्या मनात वैराग्य येतं. तुला समजा आता मी आश्रमातले 10 आंबे आणून दिले, त्यातले तू निवडशील, अरे हा चांगला आहे, तो चांगला आहे, तो चांगला आहे, असं करत राहिलीस तर ते वाया. जर मिळालाय तू घ्यायचा, त्यासाठी तू क्रिबिंग करत राहिलीस तर मग दॅट्स नॉट राईट. जो तुला मिळाला तो तुला घेता आला पाहिजे. आश्रमाचा प्रसाद आहे ना. म्हणजे ही वृत्ती आपली जी अतिव्यवहारी वृत्ती आहे ती बदलली पाहिजे. म्हणजे आम्ही पुरुष बरेचदा गेलो खरेदीला की त्यांनी जी किंमत सांगली ती आनंदाने घेतो आणि घरी येतो. बरं ठीक आहे, तुला 5 रुपये मिळू दे ही अपेक्षा असते, पण बायकांचं तसं नसतं. त्यांनी 2 रुपये जरी कमी नाही केलं तर त्यांना घरी झोप नाही लागणार, 2 रुपये कमी मिळाले असते. ही अटॅचमेंट त्यांची सगळ्यांची असेल असं नाही, पण बरेचदा ते पैसे कमी नाही केलं की त्यांना असाही होतं. पण पुरुषांना तसं होत नाही, ते वरून 2 रुपये देतील, घे तुला पाहिजे. एम आय राईट? नाही, पण तो उलट आहे म्हणून असल्याकडे गाडी आहे. कोणीतरी व्यवहारी लागतं घरात 2 पैकी. काही लोक अति व्यवहारी असतात, पण ठीक आहे, अति व्यवहारीपणा नको, थोडा व्यवहारीपणा असायला. म्हणजे प्रत्येक गोष्टीत असं कणकण हे करून नाही करायचं, मग त्रासदायक आहे. त्याच्यामुळे काही गोष्टी सोडून द्यायच्या. आत्ता नाही सोडलं ना तर मरताना सोडायला त्रास होतो. आत्ता सोडायला शिकायचं, नाही तर त्रास होतो. आत्ता मरायचं, आत्ता सोडता आलं पाहिजे. आणि तरुणांना पण काही अडचण नसायला हवी. इफ दे लव्ह.
तुम्हाला सहज सुटता आलं पाहिजे. पण आपण फक्त प्रेम म्हणतो, पण तसं प्रेम नसतं कोणाचं. अपेक्षेप्रमाणे प्रेम नाही करू शकत. कारण प्रेम करायला जे सर्वस्वाचा त्याग करायला लागतो ते त्याग करायला कोणी तयार नसतं. म्हणून वर्षानुवर्ष साधना केली तरी काहीही होत नाही माणसात. तो राग तसाच असतो, तो संताप. राग सोडता आला पाहिजे. कोणाला काहीही करू दे, तुला काय करायचं ते कर, मला काही फरक पडत नाही, अशी जेव्हा अवस्था होईल तसं वैराग्य येईल, तेव्हा तुमच्यात बदल पडेल. आणि तुम्हाला स्वतःला शिस्त असली पाहिजे. प्रत्येक माणूस ज्याला साधना करायची त्याला शिस्त असली पाहिजे, त्याला नम्रता असले पाहिजे, त्याला दुसऱ्याला सामावून घेता पाहिजे. हे गुण तुम्हाला नसतील तर ते काही लोकांमध्ये ओरिजिनल असतात, पण काही लोकांमध्ये नसतातच. हट्ट असतो, राग असतो, हे तुम्हाला बाणवून घ्यावे लागतात जर तुम्हाला साधना करायची. नुसतं असं साधना होत नाही. सतत हृदय कुठे बांधलेलं असलं तर साधना कधीच होणार नाही. सतत मन कुठेतरी अडकलेलं असतं, गुंतलेलं असतं तर साधना होणारच. काहीतरी तुझ्या जीवनात कमी आहे, ती कमी पूर्ण झाली नाही किंवा व्हायची तर ते सतत ते मनामध्ये ते असं अटॅक करत राहतं, सतत ते असं नॉकिंग करत राहतं. ते थांबलं पाहिजे, नाही तर होत नाही काय. आणि तुम्ही जीवाच्यावर ॲडजस्टमेंट केलीत ना तर काही साधना नाही, ती एक ॲडजस्टमेंट. तुम्ही म्हणता आता ठीक आहे, आता काय चालवून घ्यायचं, आता काय सामावून घ्यायचं, दॅट्स नॉट अ साधना. ते काय प्रेम नाही आहे, ती ॲडजस्टमेंट म्हणजे प्रेम नाही आहे. ॲडजस्टमेंट नॉट अ लव. काय म्हटलीस तू? नाही, तुला जेव्हा तुम्हाला देवाशिवाय काहीच दिसणार नाही जगात, तेव्हा तुम्ही साधनेला तयार व्हाल. देवाव्यतिरिक्त इतर गोष्टी दिसत राहिल्या तर मग प्रत्येक गोष्टीमध्ये देव पाहता आला तर डेव्हलपमेंट होतात. मग तुम्हाला राग येत नाही, संताप येत नाही, बदल्याची भावना येत नाही, कोणाचा अशा भावना. आणि स्वतः शिस्तबद्ध आणि खूप प्रामाणिक असला तर ते शक्य होतं. शिस्त असली पाहिजे, वेळेत उठलंच पाहिजे, सकाळी जाग आली पाहिजे, आपोआप वेळच्या वेळी झोपलं पाहिजे, टी व्ही बंदच, आयुष्याला टी व्ही संपला पाहिजे. तो नाही ना संपला. नाही, समजा रात्री उशिरा झोपलीस तरी पण जेव्हा उठलीस तेव्हा चालेल. आता काय तुला तशी गरज नाही, त्याच्यामुळे मन रिलीफ असतं. त्याच्यामुळे उशिरा झोपलीस तर हरकत नाही, काही लवकर उठलंच पाहिजे असं नाही, पण मन शांत असतं. अजूनही तुझ्या काही इच्छा शिल्लक असते त्या पूर्ण करून घे. आणि ज्या तुझ्या हातात आहेत त्या दुसऱ्यांनी पूर्ण करून घ्यायच्या नको. तुझ्या हातात आहेत त्या तुझ्या पूर्ण करू. तुला वाटत असेल त्या असं अमक्याने करावं, तसं नका वाटून घेऊ, नाही तर मग त्रास होतो. दुसरा कोणीही आपला नाही हे जेव्हा हृदयात बिंबतं की मी आणि मीच आहे, माझ्यावर देव आहे, ह्याच्या पलीकडे काहीच नाही आहे, तेव्हा ती तयारी होते. कळलं पाहिजे ना. सगळ्यांमध्ये देव बघावा हे आम्हाला नाही जमत बाबा. म्हणजे ही गोष्ट फार कठीण आहे, नक्कीच कठीण. सगळ्यांमध्ये असं नाही, त्या भावावस्थेत जायला शिकता आलं पाहिजे. आणि दररोज काहीतरी मनाला वाचन दिलं पाहिजे. काही वाचतेस रेग्युलर, काही नाही, काही अभ्यास करते का, काही नाही, काही चिंतन करते. भागवत वाचणं खूप कठीण. भागवत नुसतं वाचायचं नाही, ते अनुसरायचं आहे. भागवतासारखं कठीण काम नाही. मला त्याच्यात एक प्रश्न विचारायचा होता की त्याच्यात म्हणजे भक्तीचं खूप महत्त्व आहे सांगितलेलं कृष्णाने. तर भक्ती म्हणजे एक्झॅक्टली आम्हाला काय? फक्त प्रेम आहे भक्ती म्हणजे. तुझं सर्वस्व सोडून देऊन फक्त प्रेम करता आलेली भक्ती, त्याला भक्ती म्हणायचं. तुला स्वतःला काहीच नाही घ्यायचं, स्वतःचं अस्तित्व विसरायचं आहे. तू नैना आहेस हे तुझं नाव तुला विसरायचं, तुझं अस्तित्व संपवायचं. पण बाबा आपले व्यवहार तर तसेच चालू राहणार. जाऊ दे, तुझे प्रश्न संपणार नाही. मला वाटायचं नाही, काही गोष्टी कळणारच नाहीत ना तुला, म्हणून मी प्रयत्न नाही करत तुला समजवायचा. हृदय ओतता आलं पाहिजे तरच शक्य आहे. हृदय ओतता नाही आलं तर शक्य नाही, ती साधना नाही शक्य. तेवढ्यापुरता जप केला, मार्ग मोकळा झाला अशी साधना नसते.
सर्वस्व समर्पण करायला लागतं आणि एकही सेकंद विसर नाही पडला तर ती साधना. म्हणून म्हटलं कुठल्या तरी संतांचा आधार घ्यावा लागतो, तेव्हा ती साधना फळाला येते, पुढे परिपूर्ण केलं जातं. नंतर तुम्हाला एकट्याला साधना, कारण मनासारखं चंचल आणि लबाड गोष्ट जगात नाही. आपणच खूप लबाड आहोत, अतिशय लबाड आपण स्वतःच आहोत. दुसऱ्याला दोष द्यायचे बंद केले पाहिजे, दुसऱ्याविषयी वाईट बोलायचं बंद केलं पाहिजे, ते दोघं जण बोलताना तिसऱ्याविषयी नाही बोललं पाहिजे, असे कडक नियम असावे लागतात. नियम खूप कडक आहेत साधनेचे, ते पाळता आले पाहिजे. कशाच्याही बद्दल तक्रार नसली पाहिजे, म्हणजे खूप कडक नियम आहेत. पण आपण सोपे करतो, पण ते शक्य नाही होत, कारण तेवढी साधनेला आपण प्रवृत्त नाही आहोत. आपली तेवढी मानसिक तयारी नाही. ठीक आहे, बाबा आहेत, बाबा करतायत, त्याच्या पलीकडे मी स्वतःला बदलायला जोपर्यंत तयार होत नाही तोपर्यंत साधना होत नाही. मला स्वतःला बदलायचं आहे, मी स्वतः बदलेन तेव्हा साधना जागृत होईल, नाही तर नाही. आणि गुरुकृपा असल्याशिवाय तुम्हाला काही अर्थच नाही त्या साधनेला. तुमच्यावर गुरुकृपा झालेली आहे, पण ती पुढे वृद्धी व्हायला त्यासाठी तेवढी तुमची मानसिक तयारी पाहिजे की नाही, मला त्याची वृद्धी करायला हवी, ते करता आलं पाहिजे, नाही तर उपयोग होत नाही त्याचा. तुम्हाला अनुभूती येतात, तुम्हाला देवाचे कौल मिळतात, पण सर्वस्वी मन त्यात नाही सोडतात. म्हणून मग मी प्रवचन वगैरे देण्यात काही तसा अर्थ नसतो, कारण ऐकून तुम्ही सोडणार आहात, मग काही उपयोग होत नाही त्याचा. फक्त प्रेम एवढीच साधना आहे, तेवढंच सर्वस्व लुटून करा. दुसरा जप करायला पण नको किंवा काही वाचायलाही नको, इतकी प्रेमाची ताकद. पण तेवढ्या क्षमतेला आपण नाही उतरू शकत, कारण तेवढं सर्वस्व समर्पित करता येत नाही. आणि एकही सेकंद विस्मरण न होणं हीच खरी साधना आहे. पण आपण इतके व्यवहाराला चिटकून आहोत की आपल्याला ते विस्मरणच होतं, त्याचं अस्तित्व विसरून सतत आपण इतर गोष्टीमध्ये अतिकिनून आपल्या बुद्धीचा गर्व असतो, आपल्या पैशाचा गर्व असतो, आपल्या व्यक्तिमत्वाचा गर्व असतो. हे सगळे अहंकार जोपर्यंत जळत नाहीत तोपर्यंत काही होत नाही. सगळे अहंकार मीपणा जळला पाहिजे, नाही तर शक्य होतच नाही, साधना नाही शक्य. म्हणून तुम्ही आपल्या तेवढ्यापुरतं जप करा, ध्यान करा, तेवढं पुरेसं आहे. पुढच्या कडक मला म्हणायचं की निखाऱ्यावरनं चालावं लागतं, ते अत्यंत खरं आहे. तलवारीच्या धाऱ्यावर तुम्हाला सर्वस्व सोडून द्यायला लागतं, सोपं नाही आहे, खूप कठीण आहे. पण तुम्हाला नैराश्य आहे, तुम्हाला भीती आहे, तुम्हाला काळजी आहे, ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला ग्रासत असतात साधना करतात. पण त्याच्यावर ओव्हरकम करून तुम्हाला जावं लागतं, नाही शक्य होत. तुम्हाला साधना शक्य खरोखर नाही आहे, कारण तेवढं सर्वस्वी लुटणं तुमच्याच्याने शक्य नाही. नाही का तो पाईपवाला आला, शक्य नाही आहे साधना, तुम्हाला शक्य नाही आहे हे मी प्रामाणिकपणे सांगतो, कारण किती कठीण आहे ते मला माहिती आहे. इतकं सोपं नसतं ते. सर्वस्व लुटून प्रेम करणं नाही शक्य तुम्हाला. त्यामुळे आपलं तुम्ही जप करा, नियमाचं वाचन करा, तुमचं भागवत करा, एवढं करा. ह्याच्या पलीकडे साधना शिकवता पण येत नाही, तर ते हृदयातनं उमलावं लागतं, ते हृदय फुलावं लागतं. आणि असं जाणीवपूर्वक हृदय फुलवता पण येत नाही, त्यासाठी तसा जन्म असावा लागतो, तसं नाही जमत. आपल्या गुरुला सर्वस्व समर्पण करता आलं पाहिजे, नाही तर नाही शक्य होत. त्याच्यामुळे त्या भानगडीत तुम्ही पडू नका, आपले नियम परत द्या. साधना सोपी नाही आहे, खूप कडक आहे, खूप कठीण आहे. स्वतःला सर्वस्व संपवून टाकायचं आहे, तुम्हाला ते नाही शक्य होणार. तुम्ही आपले जप करा, नियम करा, भजन करा, एवढं पुरेच आहे. ॲक्च्युली तारुण्यात बाबा मला म्हणायचं की लवकर दैवी शक्तीची जागृती येते, पण तारुण्यात मुलांना आताच्या काळात नाही तेवढं वाटत. तेवढ्यापुरतं करतात आणि मोकळं जाताना देव भेटावा अशी कोणाला आस नाही आहे, ती जन्मतः असावी लागते. म्हणजे आता बाबांबरोबर आपण कित्येक वर्ष आहोत, एवढी आपले तरुण बाबांची नवरात्र आहेत,
नाही वाटत कोणाला की आपण पुढच्या प्रवासाला जावं, की आपण अजून अधिक नम्र व्हावं, अधिक कडक साधना करावी, असं नाही वाटत कोणाला आतून. मग उगाच त्यांच्यावरती थोपवण्यात काही अर्थ नसतो. तुझ्या बाळाला तर बाबांनी लहानपणापासून वाढवलं, म्हणजे तो कोंब असावा लागतो जन्मतः, नाहीतर ते शक्य नाही होत. म्हणजे तुम्ही बाह्य संस्कार कितीही केले तरी आतून जर नाही उमटलं तर उगाच वेगळी मूर्त्या घडवण्यात काही पॉईंट नसतो. तुम्हाला होईल तेवढी साधना करा, सात्विक राहा, बाबांच्या आश्रयाला राहा, तेवढं पुरेसं आहे. का होईल तेवढी सेवा करा. जेव्हा तुमचं हृदय उमलेल तेव्हा तुम्हाला ती जागृती येते. काही वेळेला स्त्रिया अधिक अटॅच्ड असतात, पण हृदय उमलायला वेळ द्यावाच लागतो प्रत्येकाला. आणि तो फक्त सद्गुरूच्या प्रेमानेच उमलू शकतो. आणि उमललं तरी बरेचदा कळत नाही, आणि कळलं तरी काळाचा महिमा असा आहे की तो तुम्हाला तिथून वाहून नेतो. तुम्ही तिथे टिकून राहण्याची गॅरंटी नसते, कारण त्याच्याभोवती तुमचे संस्कार, अनुवंशिकता, खूप गोष्टी त्यात जडलेल्या आहेत, त्या पटकन सुटत नाही. आणि भागवतात म्हटल्याप्रमाणे भक्ती ही एकच प्रेमाचा धागा आहे जो तुम्हाला ह्या दिव्यत्वात घेऊन जाऊ शकतो. पण त्यात मागणं आलं, काही प्राप्त करणं आलं, असं असलं की ते नाही शक्य होत. मला काही हवंय म्हटलं की नाही, मला काहीच नको असं होईल तेव्हा खूप काही मिळतं. अशी अवस्था झाली की मला काहीच नको, मला फक्त बाबा, तेव्हा ती अवस्था बदलते. कारण तुमचा अहंकार मरत नाही. बाबा 2 अक्षर गोड बोलले तरी तुम्ही अहंकाराच्या झाडावर चढता. इतकी अवस्था वाईट असते त्या अहंकाराची. त्यामुळे तुम्ही नियम करा, व्यवस्थित साधना करा, नियमाने प्रेम करा. मग हळूहळू तुम्हाला त्याची आवड निर्माण होईल आणि मग हळूहळू त्या मार्गात मी नेहमी म्हणतो की तुम्ही काहीतरी वाचा. तुम्ही वाचलं नाही, बुद्धीला काही खाद्य दिलं नाही. वाचन हे एक खऱ्या अर्थाने आपल्याला दिलेली शिकवण त्या ग्रंथकार, पण कोणीही वाचत नाही. 100% मी सांगतो, वाचलं तरी तेवढ्या पुरतं वाचतात, त्याचा अभ्यास नाही, त्याचं मनन नाही. वाचून मनन नाही केलं तर त्या वाचनाला काहीच अर्थ नाही. सगळे लोक पोथ्या पाहून बसतात, डोळे मिटत त्या पोथ्या वाचतात, ते नियम करतात, ते जप पण 100 वेळा हातातनं खाली पडते, त्याला पण काही अर्थ नाही. तुमच्या साधनेला काही अर्थ नाही. ते फक्त असं सोपस्कर म्हणून 100 वेळा पुस्तकं खाली पडतात. आपला नियम करायचा आहे म्हणून करायचा, संध्याकाळ झाली सकाळ झाली नियम करायचा आहे, त्या देवावर हळद कुंकू ओतायचं आहे म्हणून ते बाकी काही साधना होत नाही तुमच्याकडून. इतर गोष्टीत तुम्हाला गुंतायला खूप आवडतं, बिनधास्त गुंता. मनमुराद तुम्ही तुमच्या संसाराचा आनंद लुटून घ्या. जेव्हा तुमच्या हृदयात जागृती येईल, अमृताचा वर्षाव होईल सद्गुरूच्या कृपेनं, तेव्हा तुम्ही जागे व्हा. तोपर्यंत आपण थांबू. दुसरा उपाय नाही. नुसतं एखाद्या ग्रुपला बोलवून त्यांना सतत साईराम भाऊजी या, नुसतं एखाद्या ग्रुपला घेऊन असं उगाच ते गाईड करण्यात काही पॉईंट नसतो. कारण तुम्ही हे करा, तुम्ही असे नियम करा, त्याला पण काय हे विशेष अर्थ राहत नाही. कारण तुमच्याच्याने ते नाही जमणार ह्याची मी स्वतःला खातरजमा करून घेतलेली. ठीक आहे, तुम्हाला एवढंच जमू शकतं, तुम्ही करा, प्रयत्न करत राहा. कारण बाह्यता ही संपायला तुम्हाला गुरुठाई अत्यंत प्रामाणिक निष्ठा लागते, ती तुम्हाला वाढवायला हवी, तरच शक्य. बघा, प्रयत्न करा. आणि दरवेळेला आम्हाला शक्य नाही असं नाही म्हणायचं, तुम्हाला केलंच पाहिजे. तुमच्याकडे काही उपाय नाही. मरायचं तर प्रत्येकाला एक दिवस आहे. तुम्हाला आत्ता म्हणता आलं पाहिजे तरच ते शक्य. तुमचा प्राण गेला पाहिजे, तुम्ही मरा तरच ते शक्य. सर्वस्व सोडा आत्ताच, नंतर शक्य नाही होत. आणि ज्ञान हे देहातच होतं, मेल्यावर काही ज्ञान होत नाही. बुद्धी बंद पडल्यावर काहीही कळणार नाही. सर्वस्व सोडा, मनाने सोडा. तुमची कर्तव्य सोडू नका, कर्तव्यातनं बाहेर पडू नका. ती एक तृतीय पुरुषी म्हणून त्याच्याकडे बघा. कर्तव्य तुम्ही करा, पण मनाने वैराग्य आलं पाहिजे. नाहीतर तेव्हा ह्याला साधनेला काही अर्थ राहत नाही. कुठे फार अटॅचमेंट असली नाही पाहिजे. ती अटॅचमेंटच तुम्हाला खाली आणते. खूप साधना करतात लोक, पण एक अटॅचमेंट त्यांना खाली आणते आणि खूप दूर आभाळात घेऊन जाते. पुन्हा त्यांना त्या ट्रॅकवर यायला खूप वर्ष लागतात. प्रयत्न करता.
कारण आपल्या सुदैवाने भाग्याने आपल्याला बाबा मिळाले, परत ते मिळणं कठीण आहे. त्यामुळे ह्याच जन्मात तुम्हाला शक्य जमलं तर करून घ्या, पुन्हा ते शक्य नाही, पुन्हा पुढे काहीच गॅरंटी नाही कशाचीच. नंतर परिस्थिती खूप वाईट होते आणि तुमचं वय बदललं किंवा उद्या सकाळी तुमच्यावर काही वेगळ्या प्रकारची जीवनशैली आली तर तुम्ही स्वतःला खूप त्रासदायक होईल तुम्हाला. आता तुम्ही कमवताय स्वतःच्या हिमतीवर आहात, उद्या सकाळी तसं नसेल, तुम्ही रिटायर झालात की तुम्ही दुसऱ्यावर अवलंबून राहिलात की भयंकर मानसिक कुचंबणा होते. ती अवस्था झेलायची तुमची क्षमता नसते. प्रयत्न करा, शक्य असेल तर साधना करा. दैवी तत्व सहजासहजी प्राप्त होत नाही, झालं असेल तर त्याचा उपयोग करून घ्यावा, नाहीतर पुढे काय होतं माहीत नाही तुमच्या आयुष्याचं. अशी कितीतरी माणसं साधना केली आणि पुढे काहीच झालं नाही, असे अर्धवट टाकून निघून जावं लागतं, त्यांच्याकडे काही शिल्लक राहत नाही. तुम्ही प्रयत्न करा देहात आहात तोपर्यंत, नंतर शक्य नाही होणार. तर साधना करा, जप करा, हे मी कोणाला सांगायचं काही गरज नाही वाटत, कारण ज्यांच्या शक्य आहे ते करतात, ज्यांच्या शक्य नाही ते नाही करत. आणि उगाच त्यांना त्यासाठी जबाबदार धरणं, तू जप कर, तू वाच, असं मला आवडत नाही. तुम्हाला शक्य होईल तेवढं करा, नाही शक्य झालं तर सोडून द्या. तरी तेही काही शक्य नसेल तर फक्त देवाशी लिंक लावून तरी ठेवा, नुसतं स्मरण तरी ठेवा, तेवढं सुद्धा पुरेसं. बघा, प्रयत्न करा. पण प्रेम असतं, शुद्ध प्रेम, शुद्ध प्रेम, निर्भय प्रेम, निरपेक्ष प्रेम, हीच खरी साधना आहे. बाकी हीच खरी भक्ती आहे, बाकी काही नाही. तेवढा प्रयत्न करून बघा.